खामगाव शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. रस्त्यांवर वाढलेल्या अडथळ्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खामगाव नगर परिषदेने अतिक्रमणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत संबंधितांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत रस्त्यांवर अनधिकृतपणे ठेवलेल्या साहित्यामुळे तसेच दुकानांसमोर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी पादचाऱ्यांना चालणे कठीण होत असून वाहनधारकांनाही वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर ग्राहक किंवा स्वतःची वाहने उभी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ज्या नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले आहे त्यांनी ते तात्काळ स्वतःहून काढून घ्यावे आणि शहर सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान ज्यांनी अतिक्रमण केले असूनही ते त्वरित न काढल्यास नगर परिषदेमार्फत धडक मोहीम राबवून अतिक्रमण हटवण्यात येईल. विशेष म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी येणारा सर्व खर्च संबंधित अतिक्रमकाकडूनच वसूल केला जाईल असा स्पष्ट इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत अडथळे दूर होऊन वाहतुकीला दिलासा मिळेल आणि शहर अधिक सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता नगर परिषदेच्या या सूचनेनंतर नागरिक व व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करतात की प्रशासनाला धडक कारवाई करावी लागते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.